शुद्ध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आजपासून मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला आज पहिला शुक्रवार आहे। पहिल्या शुक्रवारी सुद्धा तुम्हाला काय सेवा करायची हे मी सांगितलेलं आहे। पण आता आपल्याला मार्गशीर्षाचे गुरुवार जे आले त्या गुरुवारी आपल्याला कोणती सेवा करायची आहे, कशासाठी सांगते। आपल्या प्रत्येकाला पैसा हा पाहिजे असतो, लक्ष्मी हवी असते। असा कुणीही नाही की तुम्हाला पैसा नाही, लक्ष्मी नको आहे, पैसा नको आहे। म्हणून आपल्याला काही उपाय करायचे आहेत। माता लक्ष्मी होत्याचं नव्हतं करते, नव्हत्याचं होतं करते, अशी ही माता लक्ष्मी चंचल आहे आणि तिला स्थिर ठेवण्याचं काम आपल्याकडून आपण करून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा गरिबापासून श्रीमंतापर्यंत आपण ह्या सेवा उपाय करतच असतो, पण मोठ्यांचं आपल्याला माहीत नसतं। छोटे आपल्या व्यापात लागलेले असतात, म्हणजे मजुरी करणं आणि त्यातच राहणं। पण जे कोणी हा व्हिडिओ बघेल त्याने हा उपाय जर केला तर तुमच्या पुढच्या वर्षीच्या मार्गशीर्ष महिन्यापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये अखंड स्थिर आणि भरपूर पैसा येईल। सगळ्यात पहिल्यांदा बघा, लक्ष्मी माता म्हणजे भगवान विष्णूंची पत्नी आणि आपल्याला गुरुवारी भगवान विष्णूंचा वार आहे आणि या दिवशी आपण भगवान विष्णूंच्या वारा दिवशी जर माता लक्ष्मीची सेवा केली तर आपोआपच आपल्या घरामध्ये पैसा येतो। आता भगवान विष्णूंची सुद्धा ह्या दिवशी सेवा करायची आहे आणि माता लक्ष्मीची सेवा करायची आहे, ह्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे। मार्गशीर्ष महिन्याची कथा जी आहे बघा, त्यामध्ये मी उतणार नाही, मातणार नाही, घेतलेला वसा विसरणार नाही, सोडणार नाही, अशी ह्या कथेमध्ये हे वाक्य आहे। तर अशा पद्धतीनं आपण कधीच आपल्याकडे पैसा किती येऊ दे तर आपण उतायचं नाही, मातायचं नाही, गर्व करायचं नाही, कारण गर्वाचं घर नेहमी खाली असतं आणि पैसा हा चंचल आहे, लक्ष्मी ही चंचल आहे। तुमची परीक्षा बघते आणि निघून जाते, मग त्यावेळेला अलक्ष्मी येते। असे कितीतरी लोक आहेत की त्यांना भरपूर होतं आणि आज दरिद्र होण्याची वेळ आली। हे त्यांच्या कर्माचे भोग म्हणा किंवा त्यांनी केलेला गर्व म्हणा किंवा त्यांच्या घेतलेल्या परीक्षा लक्ष्मीनं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। म्हणून आपल्याला प्रत्येक गुरुवारी मार्गशीर्षाच्या मी सांगितलेली सेवा जर केली तर तुमच्या घरामध्ये कधीच कशाची कमी करणार। सगळ्यात पहिल्यांदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो, मूर्ती काही तुम्ही ह्या मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारच्या आत ऑर्डर करा किंवा दुकानातून घ्या। पूजेचं मंदिराच्या तिथं मिळत असेल तिथं घ्या, पूजेच्या दुकानामध्ये मिळत असेल तिथे घ्या, पण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती तुमच्या घरामध्ये असणं अतिशय महत्त्वाचं आहे। तुम्हाला जर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती पंचधातूची हवी असेल, पाहिजे असेल तर मी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही मला मेसेज करा। मी ही मूर्ती तुम्हाला सिद्ध करून तुमच्या गुरुवारच्या आत तुम्हाला पोच करेन। फक्त ऑर्डर लवकर करा, कारण कुरिअरला 3 ते 4 दिवस लागतात। त्यामुळं आधी व्हिडिओ बघितल्या तुम्ही मेसेज करा आणि ऑर्डर करा। कोणतीही गोष्ट मी जवळजवळ अगदी पूर्ण मनापासून सिद्ध केल्याशिवाय कुणालाही देत नाही। मला 5-10 रुपये कमी मिळाले तर चालतील, मी पैशासाठी नाही, फक्त तुमच्या सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी ही मूर्ती सिद्ध करून देत असते। आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा सकाळी गुरुवारी लवकर उठायचं। आपल्या घरातील जी साफसफाई आहे त्या दिवशी फरशी पुसत असताना मीठ टाकू नका, चिमूटभर हळद टाकून फरशी पुसून घ्या, कारण मार्गशीर्ष महिन्याचे गुरु आहे। आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही या दिवशी चिमूटभर हळद टाकायची। शक्यतो गुरुवारी डोक्यावरून आंघोळ करायचं टाळा, कारण गुरुवार जर तुम्ही डोक्यावरून आंघोळ केला तर तुमचा गुरु कमकुवत होत असतो। म्हणून पिरियड्स असतील किंवा तुमच्या सुतक असेल तर तुम्ही डोक्यावरून आंघोळ करत असताना गुरुवारी चिमूटभर हळद टाकून आंघोळ करा। त्यानंतर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाचा उंबरा आहे त्याला हळदीचं लिंपण लावा। घराच्या बाहेर तुळस आहे त्या तुळशीला जलमध्ये हळद आणि कच्चं दूध घालून तुळशीला तुम्ही जल अर्पण करा, सूर्याला जल अर्पण करा। त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा सकाळी तुम्ही तुमच्या देवघरातली जी पूजा करता ती पूजा करत असताना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे ती तुम्ही तामणमध्ये घ्यायची आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पाण्याने
पंचामृतने कच्च्या दुधाने अभिषेक घालायचा। हा अभिषेक घालत असताना तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा एकदा विष्णू सहस्त्रनाम, एकदा व्यंकटेश स्तोत्र आणि एकदा श्रीसूक्त म्हणायचं आहे। तुम्हाला म्हणता येत नसेल, यूट्यूबला लावा आणि हा अभिषेक घाला, चालू शकतं, कारण तुमचं श्रवण जरी झालं तरी चालेल। त्यानंतर बघा, तुमची ही पूजा झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसायची, विष्णूंना गंध लावायचा, चंदन पिवळं, आणि माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावायचं। बाळकृष्णांची मूर्ती तर प्रत्येकाच्या घरामध्ये असते, बाळकृष्णांना माता लक्ष्मीला सुद्धा तुम्ही ह्या दिवशी अभिषेक घालायचा आणि त्यानंतर मूर्तीची स्थापना करायची। हे झालं सकाळचं। आता संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे बघा, एक श्रीयंत्र सुद्धा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता, ते सुद्धा मी सिद्ध करून तुम्हाला पोच करेन। आता हे श्रीयंत्र जे आहे ते पंचधातूचं असू दे, चांदीचं असू दे, कोणतंही श्रीयंत्र असेल ते सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही संध्याकाळी तामणमध्ये घ्यायचं। ही सेवा जी आहे ती संध्याकाळी 9 नंतर करायची आहे। त्यामुळं तुम्ही श्रीयंत्र एका तामणमध्ये घ्या, त्या श्रीयंत्राला तुम्ही अभिषेक घाला, पाण्याचा घाला, पंचामृतचा घाला किंवा कच्च्या दुधाचा घाला। त्यानंतर हे श्रीयंत्र स्वच्छ धुवून म्हणजे कोरडं करून पुसून घ्या आणि एका चांदीच्या किंवा स्टीलच्या डिशमध्ये हे श्रीयंत्र ठेवायचं आणि त्यानंतर त्यावरती तुम्ही कुंकुमार्जन करायचं। आता हे कुंकुमार्जन करत असताना लक्ष्मी मातेचा अतिशय महत्त्वाचा जो मंत्र आहे तो कोणता, तर श्रीम 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 असं म्हणायचं। 21 वेळा म्हणा, 51 वेळा म्हणा, 108 वेळा म्हणा आणि कुंकुमार्जन करा। श्रीसूक्त येत असेल तर श्रीसूक्त म्हणत सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन केलं तरी चालेल, कारण बघा पूर्वी खेडेगावात वगैरे जुने पाहुणे वगैरे एखाद्या गावावरून आले तर तुमची पत्नी कुठे आहे, तुमची वाईफ कुठे आहे असं म्हणत नव्हते, तुमच्या श्रीमती कुठं गेल्या असं म्हणायचे। म्हणजे श्री म्हणजे लक्ष्मी, श्रीम श्रीम म्हणत तुम्ही माता श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करायचं आणि ते कुंकुमार्जन करत असताना सगळ्यात पहिल्यांदा एक तुपाचा दिवा आणि 8 चमेलीच्या तेलाचे दिवे लावायचे। जो चांदीची पंती असेल घ्या, कणकेचे दिवे करा, पण मातीच्या जर तुम्ही पंत्या लावला तर अतिशय चांगलं, कारण आपण दिवाळीचे जे लक्ष्मीपूजन असतो त्या वेळेला मातीच्या पंत्यांची रोषणाई करत असतो, म्हणून मातीच्या 8 पंत्यामध्ये फुलवाती घाला किंवा साध्या वाती घाला, पण चमेलीचंच तेल घाला आणि एका दिव्यामध्ये तुम्ही शुद्ध गाईचं तूप घाला। तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही साधं जे तुमच्या घरामध्ये तूप असतं ते घाला, चिमूटभर हळद टाका आणि ह्या दिव्यामध्ये जे तुपाचा दिवा आहे त्यामध्ये 1 वेलची आणि 1 लवंग टाकायला विसरू नका। बाकी 8 ज्या पंत्या आहेत त्यामध्ये फक्त चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचं आणि मग कुंकुमार्जन करायचं। त्यानंतर बघा, कुंकुमार्जन झाल्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीला आवाहन करायचं। भगवान विष्णूंना तर तुम्ही सकाळी अभिषेक घालून आवाहन केलेलं आहे, म्हणजे भगवान विष्णू जिथे तुमच्या घरामध्ये तुम्ही बोलवलेत तिथे माता लक्ष्मी येत असते। आता हे श्रीयंत्रावरचं कुंकुमार्जन जे आहे ते रात्रभर असंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवारी तुम्ही हा कुंकुमार्जन जे कुंकू आहे कुंकुमार्जनचं हे एका डब्यामध्ये भरून ठेवायचं। श्रीयंत्र काढून तुम्ही त्याची परत पूजा करून देवघरात ठेवलं तरी चालेल किंवा असंच जरी श्रीयंत्रावरती कुंकुमार्जनचं ठेवलं तरी चालेल। त्यानंतर काय करायचं, हे कुंकू जे आहे तुम्ही ज्या वेळी बाहेर जाता, ज्या वेळी शुभ कार्यासाठी जाता त्यावेळेला तुम्ही हे कुंकू लावायचं आणि दररोज सकाळी तुम्ही आंघोळ केल्यानंतर हे कुंकू तुमच्या कपाळाला लावायचं आणि एक वेळ विष्णू सहस्त्रनाम आणि श्रीम 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 म्हणा। समजा तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम रोज म्हणणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून ठेवा, तुमच्या कामाच्या वेळेत घरामध्ये जरी त्याचं लहरी ध्वनी पसरल्या तरी चालतात, पण श्रीम 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 दररोज 11 वेळा म्हणायला सुरू करा। बघा, तुमच्या घरातील दरिद्रता, अडचणी, व्यवसायातल्या अडचणी असतील, नोकरीतल्या अडचणी असतील, त्या सगळ्या दूर होऊन तुमचा व्यवसाय वाढेल, नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल आणि कुठल्या नाही कुठल्या चांगल्या मार्गाने तुमच्या घरामध्ये पैसा यायला सुरू होईल आणि तुमची दरिद्रता दूर होईल। नक्की हा उपाय करा। व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा
ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील। आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्याने प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे सदैव तुमच्या घरामध्ये भरपूर स्वरूपात आले आहेत। भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा वास सदैव तुमच्या घरामध्ये आहे। तुम्हाला पैशाची भरभराट मिळाली असं मी मॅनिफेस्टिंग करते। श्री स्वामी समर्थ।